नमस्कार मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा टार्गेट करून अर्थव्यवस्था हा सब्जेक्ट घेतला होता आणि त्या सब्जेक्टमध्ये आता आपण बरेचसे लांब आलेलो आहोत, जिथे आपण ऑलमोस्ट सगळे महत्त्वाचे जे काही टॉपिक्स होते, जसे की राजकोषीय धोरण, चलनविषयक धोरण, RBI, टॅक्सेशन, बँकिंग हे सगळे टॉपिक्स आपण कव्हर करत करत आज एका नवीन टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजे परकीय व्यापार किंवा फॉरेन ट्रेड. आता हा टॉपिक आपल्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण की जे बॅलन्स ऑफ ट्रेड किंवा व्यापार तोल ज्याला म्हणतात, हा एक खूपच महत्त्वाचा घटक आहे आणि ह्या पॉइंटवरती किंवा ह्या टॉपिकवरती प्रिलिम्समध्ये खूप क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तुम्ही बघितलं असाल की MPSCमध्ये असं विचारलं जातं की कोणता असा देश आहे ज्याचा भारतामध्ये सगळ्यात जास्त FDI येतो किंवा कोणतं राज्य आहे ज्याचा भारतामध्ये सगळ्यात जास्त FDI येतो. FPI म्हणजे काय असतं? एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग म्हणजे काय असतात? तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून हा टॉपिक एकंदरीतच खूप जास्त महत्त्वाचा होऊन जातो. ठीक आहे? तर चला आजच्या या क्लासमध्ये ह्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. राइट. सो लेट अस स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर टॉपिक. ह्या टॉपिकची सुरुवात करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेऊयात की परकीय व्यापार म्हणजे काय. आता मित्रांनो, इंग्रजीमध्ये परकीय व्यापारला आपण काय म्हणतो? परकीय व्यापार म्हणजे फॉरेन ट्रेड, बरोबर? ओके. परकीय व्यापार म्हणजे काय? परकीय व्यापार इज फॉरेन ट्रेड. ओके. तर फॉरेन ट्रेड किंवा परकीय व्यापार म्हणजे काय? परकीय व्यापार म्हणजे आपल्या देशाच्या लोकांचा दुसऱ्या देशांच्या किंवा परकीय देशांच्या लोकांबरोबर असणारा कोणताही व्यापार, ट्रेड, त्याला आपण परकीय व्यापार किंवा फॉरेन ट्रेड असं म्हणतो. आता फॉरेन ट्रेड किंवा परकीय व्यापार ही जी संकल्पना आहे, ही काय आत्ता आलेली संकल्पना नाहीये. ही एक फार जुनी संकल्पना आहे. एक फार प्राचीन संकल्पना आहे. फॉर इन्स्टन्स जर तुम्ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनबद्दल बोललात, तर त्यावेळेला सुद्धा आपल्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या लोकांचा ऑलमोस्ट मेसोपोटेमियाच्या लोकांबरोबर सुद्धा ट्रेड किंवा व्यापारचा संबंध होता. आणि हे आपल्याला कसं माहिती पडतं की मेसोपोटेमियामध्ये मेलुहा हा शब्द तिथे आपल्याला सापडतो आणि ते लोक मेलुहा हा शब्द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या लोकांना संबोधित करण्यासाठी वापरायचे, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात? ह्या सगळ्या गोष्टी हे दर्शवतात की परकीय व्यापार ही एक खूप जुनी संकल्पना आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण अजून इतिहास वाचतो आणि जेव्हा आपण प्राचीन इतिहासामध्ये येतो, एन्शंट हिस्ट्रीमध्ये येतो, तेव्हा आपण चोल साम्राज्याबरोबर वाचतो, चोल साम्राज्याबद्दल वाचतो. आता हे चोल साम्राज्य एक असं साम्राज्य होतं ज्यांचा खूप एक्सटेन्सिव्हली फॉरेन ट्रेड होता. फॉर एक्झाम्पल रोमन एम्पायर बरोबर त्यांचा खूप जास्त फॉरेन ट्रेड होता आणि हिस्टोरियन्स असं देखील म्हणतात की इतका एक्सटेन्सिव्ह ट्रेड होता त्यांचा, इतका एक्सटेन्सिव्ह व्यापार होता रोमन एम्पायर बरोबर, की रोमन गोल्ड हे इंडियामध्ये खूप जास्त येत होतं, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या दर्शवतात की भारताचा जे काय परकीय व्यापार आहे, हा एक खूप प्राचीन काळापासून चालत आलेला व्यापार आहे आणि हा काही नवीन भाग नाहीये. राईट. परंतु गोष्टी कुठे बदलतात? गोष्टी तेव्हा बदलतात जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये येतात आणि ते भारतावरती आपली सत्ता कायम करतात. राईट. ब्रिटिश यायच्या अगोदर सुद्धा 1498 मध्ये 1498 मध्ये वास्को दी गामा जेव्हा भारतामध्ये आला होता, तेव्हा तो भारतामध्ये सुद्धा व्यापाराच्या दृष्टिकोनातूनच आला होता आणि त्यावेळेला जे काही आपले स्पाइसेस होते, ते स्पाइसेस भारतामधून ते युरोपियन नेशन्सला घेऊन जात होते, राईट. तर जे युरोपियन्स होते ते देखील भारतामध्ये ह्याच कारणासाठी आले होते का? कारण की त्यांना भारताबरोबर व्यापार संबंध वाढवायचे होते. हळूहळू ते व्यापार संबंध कमी कमी होत गेले आणि त्यांचा जो काही इंटरेस्ट आहे तो जास्त भारतावरती सत्ता मिळवण्यासाठी झाला आणि त्यानंतर ऑलमोस्ट आपण बघू शकतो की जवळजवळ 200 वर्षांसाठी ब्रिटिशांची सत्ता राहिली. आता जेव्हा ब्रिटिशांची सत्ता भारतावरती आली, तेव्हा भारताचा जो हा ढाचा होता परकीय व्यापाराचा, तो थोडा बदलून गेला. ब्रिटिश यायच्या अगोदर भारत एक निर्यात करणारा देश होता, कारण की भारतामधून खूप गोष्टी निर्यात व्हायच्या, एक्सपोर्ट व्हायच्या. त्या कोणत्या गोष्टी होत्या? फॉर एक्झाम्पल स्पाइसेस. त्या खूप महत्त्वाची हा एक महत्त्वाचा घटक होता जो भारतामधून आपण निर्यात करायचो, राईट. परंतु जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले, त्यांनी हळूहळू ही जी पूर्ण संकल्पना होती, हे जे पूर्ण मॉडेल होतं इंडियाचं, एक्सपोर्ट ओरिएंटेड मॉडेल, ह्याला पूर्णपैकी चेंज करून टाकलं. कसं चेंज करून टाकलं? तर त्यांनी त्यांची मक्तेदारी म्हणजे ब्रिटिशर्सनी त्यांची परदेशी व्यापारावर ब्रिटिशांची मक्तेदारी सुरू झाली. ओके. आता
भारत बिकेम अ नेट एक्सपोर्टिंग कंट्री ऑफ रॉ मटेरियल्स. जे काही कच्चे पदार्थ असायचे, जे काही रॉ मटेरियल्स असायचे, ते भारत ब्रिटनला एक्सपोर्ट करायचा, निर्यात करायचा आणि जे काही फिनिश्ड गुड्स होते, जे काही फायनल गुड्स होते, ते मग भारतामध्ये परत आयात केले जायचे. म्हणून जेव्हा 200 वर्षासाठी जे ब्रिटिश भारतामध्ये त्यांचं राज होतं, त्यावेळेला आपण बघू शकतो की भारत अगोदर एक नेट एक्सपोर्टिंग नेशन होता, त्यानंतर एक नेट इम्पोर्टिंग नेशन बनला. म्हणजे अगोदर ब्रिटिशाच्या अगोदर ते खूप भारत हा असा देश होता जो गोष्टी निर्यात करायचा. ब्रिटिश आल्यानंतर हा एक आयात करणारा देश बनला. का? कारण की विदेशी वस्तूंचे निव्वळ निर्यातदार, ओके, तयार मालाचा आयातदार. म्हणजे आपण रॉ मटेरियल्स एक्सपोर्ट करायला लागलो आणि फिनिश गुड्स इम्पोर्ट करायला लागलो. आणि त्यामुळे काय झालं, ड्रेन ऑफ वेल्थ ही जी संकल्पना होती, जी दादाभाई नौरोजींनी दिली होती, की भारतामध्ये ड्रेन ऑफ वेल्थ सुरू झालेलं आहे. तर हे त्यासाठीच दादाभाई नौरोजी म्हटले होते, कारण की भारत फक्त रॉ मटेरियल जे कच्चे पदार्थ होता तो ब्रिटनला एक्सपोर्ट करायचा. फॉर एक्झाम्पल कॉटन, कापूस. कापूस भारतामधून ब्रिटनला जायचा आणि तिथून कपडे बनवून परत भारतीय मार्केटमध्ये यायचा आणि आपणच ती कपडे खरेदी करायचो, राईट. म्हणून भारताची जी काय आपली जी काय श्रीमंती होती, ती हळूहळू कमी व्हायला लागली. आणि ह्या 200 वर्षामध्ये जे ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, या 200 वर्षामध्ये त्यांनी आपल्याला असं शोषून घेतलं की आपल्यावरती फार गरिबीची आणि हालाकीची परिस्थिती आली. ह्या सगळ्या गोष्टी दादाभाई नौरोजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल ऑफ इंडिया ह्यामध्ये जेव्हा ते ड्रेन ऑफ वेल्थ बद्दल बोलतात, त्यावेळी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या. बरोबर. आता 1947 नंतर भारताला स्वातंत्र्य मिळतं आणि त्यानंतर भारताचा जो काय फॉरेन ट्रेड आहे, आता ह्याचा पिक्चर बदलायला सुरुवात होती. ओके. भारताचं जे काही फॉरेन ट्रेड आहे, ह्याचा पिक्चर बदलायला सुरुवात होती. कसं? तर 1947 नंतर आपण ह्या पिरियडला 2 घटकांमध्ये मोडूया. एक म्हणजे पहिला घटक ह्याच्यामध्ये आपण बघूया 1947 नंतर 1947 ते 1991 पर्यंत. आता इत ह्या वर्षांमध्ये 1947 पासून ते 1991 पर्यंत भारत एक क्लोज्ड इकॉनॉमी किंवा बंद अर्थव्यवस्था होती. इंडिया वॉज अ क्लोज्ड इकॉनॉमी, म्हणून मी इथे लिहितो काय, इंडिया वॉज अ क्लोज्ड इकॉनॉमी. आता क्लोज्ड इकॉनॉमीचा अर्थ काय होतो किंवा एक बंद अर्थव्यवस्थेचा अर्थ काय होतो? ह्या कालावधीमध्ये भारत कोणत्याही गोष्टीचं एफ-डी-आय भारतामध्ये अलाउड नव्हते. कोणत्याही गोष्टीचे इम्पोर्ट्स जरी भारतामध्ये व्हायचे तर त्याच्यावरती खूप जास्त टॅरिफ रेट लागायचे. म्हणजे जे काही इम्पोर्ट ड्युटी होती किंवा इम्पोर्ट आयात करण्यासाठी जे काही टॅक्सेस होते ते खूप जास्त लागायचे. म्हणून सहजासहजी कोणतेही परदेशी प्रोडक्ट भारतामध्ये येत नव्हतं आणि जरी ते आलं तरी त्याच्यावर टॅक्स इतका लागायचा की ते प्रोडक्ट खूप जास्त कॉस्टली होऊन जायचं. बरोबर. प्लस भारतामध्ये ह्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या काळामध्ये एफ-डी-आय खूप कमी प्रमाणात भारतामध्ये आला. ओके. एफ-डी-आय खूप कमी प्रमाणामध्ये भारतामध्ये आला. का? कारण की भारत एक बंद अर्थव्यवस्था होती, एक क्लोज्ड इकॉनॉमी होती आणि म्हणून जास्त करून आपण एफ-डी-आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परदेशीय थेट गुंतवणूक भारतामध्ये अलाउड त्या प्रमाणात नव्हती. म्हणून आता ह्या काळामध्ये आपण हे बघू शकतो की बिकॉज भारताने स्वतःला बाकीच्या देशांपासून अलिप्त केलं होतं, बाकीच्या देशांसाठी आपले दरवाजे बंद केले होते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहिजे तितक्या गतीने झाली नाही, राईट. का? कारण की एक ज्याला आपण म्हणतो की ओपन इकॉनॉमिक मॉडेल नव्हतं, क्लोज इकॉनॉमिक मॉडेल होतं आणि म्हणून ना भारतीय इंडस्ट्रीचं बाहेरच्या मार्केटमध्ये जास्त पार्टिसिपेशन होतं, ना बाहेरच्या व्यापाऱ्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जास्त सहभाग होता. परंतु गोष्टी बदलतात 1991 नंतर. 1991 नंतर काय होतं? 1991ला तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल एल-पी-जी रिफॉर्म्स येतात भारतामध्ये. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आता हे रिफॉर्म्स आल्यामुळे जी भारताची क्लोज्ड इकॉनॉमिक मॉडेल होतं, हे क्लोज्ड इकॉनॉमिक मॉडेल पूर्णपैकी बदलतं आणि भारत आता एक ओपन इकॉनॉमी बनते. ओपन इकॉनॉमी म्हणजे परकीय व्यापाऱ्यांना भारतामध्ये येऊन व्यापार करण्याची पूर्व परवानगी दिली जाते. म्हणजे फॉरेन ट्रेड वॉज अलाउड इन इंडिया. ओके. आता हे का झालं? हे रिफॉर्म्स आणायची काय गरज पडली? कारण असं की 1947 ला तर आपली आर्थिक परिस्थिती तर खूप वाईट होती. आपल्याला आपल्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करायची होती, वाढ व विकास करायचा होता. परंतु हवा तो वाढ व विकास झाला नाही आणि म्हणून 1990 येता येता भारताची आर्थिक परिस्थिती खूप डगमगली.
राईट. फॉरेक्स रिझर्व्ह ऑलमोस्ट संपत आले होते 1990ला आणि एक आर्थिक आणीबाणीची परिस्थिती येईल की काय असं असं भासत होतं. आणि त्यावेळेला भारत IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ह्या संस्थेकडे जातं आणि ह्या संस्थेकडे जाऊन भारत हे म्हणतं की तुम्ही आम्हाला कुठले तरी तुम्ही आम्हाला लोन द्या, तुम्ही आम्हाला एक प्रकारचं कर्ज द्या, जेणेकरून आम्ही आमची अर्थव्यवस्था सुधारू शकतो. आणि तेव्हा IMF भारताला बोलतं की आम्ही तुम्हाला कर्ज देतो, पण तुमचं जे काही क्लोज्ड इकॉनॉमिक मॉडेल आहे हे तुम्हाला बाजूला करून तुम्हाला भारताला एक ओपन इकॉनॉमी बनवावी लागेल. आणि म्हणून 1991 मध्ये जेव्हा हे LPG रिफॉर्म्स येतात किंवा जी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ 1991 ही जी हे धोरण जेव्हा येतं तेव्हा 1991 मध्ये भारत एक ओपन इकॉनॉमिक मॉडेल बनून जातं आणि त्यानंतर भारताचा कायापलट होतो. विच मीन्स की भारताचा फॉरेन ट्रेड परकीय व्यापार वाढतो. FDI भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात यायला सुरुवात होते आणि त्यानंतर भारताचा जो आर्थिक विकास आहे तो खूप जास्त प्रमाणात किंवा एका चांगल्या गतीने झालेला आहे. आणि आज आपण ह्या स्थितीला पोहोचलो आहोत की आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलेलो आहोत. बरोबर. तर हे होतं एक ब्रीफ हिस्ट्री अबाउट इंडियाज फॉरेन ट्रेड की भारताचा परकीय व्यापार कसा राहिलेला आहे. राईट फ्रॉम द वेदिक एज आपण बघत आलेलो होतो की भारत भारत एक नेट एक्सपोर्टिंग नेशन होता. काय म्हणजे काय की निर्यात करणारा देश होता. परंतु ब्रिटिशांचं जेव्हा राज्य भारतावरती आलं तेव्हा ब्रिटिशांनी भारतामध्ये आर्थिक धोरण अशा प्रकारे बदललं की भारत एक नेट इम्पोर्टिंग म्हणजे आयात करणारा देश बनला आणि त्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती खूप डगमगली आणि 1947 येता येता आपली अर्थव्यवस्था एकदमच तुटलेली होती, एकदम शॅटर्ड होती. गरिबी फार जास्त लेवलवरती होती. टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस काही झालेला नव्हता. परंतु 1947 नंतर स्वातंत्र्यानंतर भारत स्वतःला परत सांभाळतो आणि 1991 येता येता सांभाळत असताना पण भारत 1991 हे साल येता येता भारत स्वतःला सांभाळत होता. परंतु एक क्लोज्ड इकॉनॉमिक मॉडेल फॉलो केल्यामुळे त्याची हवी तितकी प्रगती झाली नव्हती. आणि म्हणून मग 1991 नंतर भारत LPG रिफॉर्म्सच्या अंतर्गत स्वतःची इकॉनॉमीला ओपन करतो आणि बाहेरच्या जगाबरोबर, बाहेरच्या देशांबरोबर, बाहेरच्या व्यापाऱ्यांबरोबर ट्रेड सुरू करतो. परकीय थेट गुंतवणूक भारतामध्ये सुरू होते आणि मग भारताची जी काही आर्थिक वाढ व विकास आहे ती इतक्या फास्ट स्पीडनी होती की आपण आज जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनतो. ठीक आहे. तर हे होतं पूर्णतः की एक काय इतिहास राहिलेला आहे. हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर हा इतिहास जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला कळतं की आपण आज जिथे आहोत ते कोणत्या गोष्टीमुळे आहोत. ओके. तर आय होप सगळ्यांना हा इतिहास कळालेला असेल की 1947 अगोदरची काय स्टोरी होती, 1947 ते 91 पर्यंतची काय स्टोरी होती आणि 1991 नंतर LPG रिफॉर्म्स आल्यानंतर भारताची काय प्रगती झालेली आहे. ओके. हे एकदम संक्षिप्तमध्ये होतं. पुढे जाऊन जेव्हा आपण इंडस्ट्री, ओके, हा एक टॉपिक बघू. ॲग्रीकल्चर हा टॉपिक सेपरेटली बघू. तेव्हा मग ह्या गोष्टींमध्ये थोडंसं डिटेलमध्ये जाऊ की 1947 ते 91 पर्यंत इंडस्ट्रीवरती काय इम्पॅक्ट पडला. 1947 ते 91 पर्यंत ॲग्रीकल्चरवरती काय इम्पॅक्ट पडला. ठीक आहे. तर प्रत्येक सेक्टर वाईज जेव्हा जाऊ तेव्हा सेक्टर वाईज आपण बघूया की कसं त्या सेक्टरचं कसे काय ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत गेली. ओके. परंतु ह्या चॅप्टरसाठी पुढे जाण्याच्या अगोदर इतकी गोष्ट समजणं आवश्यक होतं. ते आपण समजून घेतलेलं आहे. ओके. चला आता पुढे जाऊया. पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना सुपर कोचिंगबद्दल काहीतरी सांगू इच्छितो. सुपर कोचिंग काय आहे? तर मित्रांनो, जर तुम्ही MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि ही तयारी करताना जर तुम्हाला एक चांगला गाईडन्स, चांगले स्टडी मटेरियल, चांगले व्हिडिओ कोर्सेस आणि चांगले मॉक टेस्टची गरज भासत असेल आणि ते सुद्धा जर तुम्हाला एकदम माफक दरामध्ये हवे असतील, तर टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक खूपच उत्तम दरामध्ये तुम्हाला प्रोव्हाईड करत आहे. राईट. तर MPSC सुपर कोचिंग काय आहे? हे सर्व MPSC विद्यार्थ्यांसाठी एक वन स्टॉप सोल्युशन आहे. जिथे आम्ही तुम्हाला बोलतो की तुम्ही फक्त एक सिंगल सबस्क्रिप्शन बाय करा आणि त्या एका सिंगल सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अनलॉक करू शकता. जसं की तुम्ही सुपर शिक्षकांद्वारे 14 नाही, ते आता 29 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस आम्ही तुम्हाला देतो. ओके. 29 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला 300 पेक्षा जास्त मॉक टेस्ट देतोय. 300 पेक्षा जास्त अभ्यासासाठी नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड केलेले आहेत आणि 1000 पेक्षा जास्त आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स देतोय. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक सुपर कोचिंगची एक USP काय आहे की तुम्हाला महाराष्ट्रातल्या उत्तम शिक्षकांबरोबर अभ्यास करण्याची एक संधी मिळते. राईट. जसं की सुशील बाडी सर आहेत, जे स्पॉटलाइट अकॅडमीचे फाउंडर आहेत. मिलिंद रमेश सर आहेत, चाणक्य फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत. दिलीप खाटेकर सर आहेत, जे स्टेप अकॅडमीचे फाउंडर आहेत. ह्या दिग्गजांबरोबर तुम्हाला अभ्यास करण्याची एक संधी मिळते. प्लस अजून एक फायदा काय आहे? अजून एक फायदा असा की तुम्हाला
आमच्या जे काही जे टेक्स्टबुकचे इन हाऊस फॅकल्टीज आहेत, मग समीर इनपुरे सर झाले, मी झालो, प्रीती राऊत मॅडम झाले, ह्या आमच्याबरोबर पण तुम्ही लाईव्ह लेक्चर्स घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं पॅकेज तुम्हाला 12 महिन्यांसाठी फक्त ₹9,999 उपलब्ध करून देतोय आम्ही. राईट. तर 12 महिन्याचा पॅकेज फक्त ₹9,999 तुम्हाला उपलब्ध आहे. परंतु तुम्हाला हे पैसे देखील नाही भरायचे. का? जर तुम्ही पेमेंट करताना जिथं तुम्हाला कुपन कोड विचारतात, जर तुम्ही तिथं माझं नाव टाकलंत, म्हणजे माझं नाव काय, आकाश, AAKASH, हा जर तुम्ही कुपन कोड वापरलात, तर तुम्हाला जागेवरती 35% डिस्काउंट मिळेल. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला आता 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन 9,999 ला उपलब्ध नाहीये. तुम्हाला हे सबस्क्रिप्शन वरती 35% ऑफ मिळेल जेव्हा तुम्ही माझा कुपन कोड वापराल, आणि तुम्हाला ₹6,499 सगळ्या गोष्टी मिळतील. राईट. तर 12 महिन्यांची तयारी, स्पर्धा परीक्षांची तयारी फक्त ₹6,500 मध्ये इतक्या माफक दरात तयारी करणं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणी करून देणार नाही, जे सुपर कोचिंग तुम्हाला करून देतात. तेही तुम्ही घर बसल्या बसल्या ही तयारी करू शकता. ओके, चालतंय. चला आता पुढे जाऊया आणि आता हा जो चॅप्टर आहे त्याच्या डिटेल्समध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. पहिले 10-12 मिनिटं आपण काय केलं, पहिले 10-12 मिनिटं आपण फक्त एक एक इतिहास जाणून घेतला, की भारताचा परकीय व्यापार काय राहिलेला आहे. आता आपण ॲक्चुअलमध्ये घुसूया. तर पहिला पॉईंट जो इथं येतो तो म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल ज्याला म्हणतात. आता व्यवहार तोल म्हणजे काय? ओके. व्यवहार तोल जाणण्यासाठी मी एका जर तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये गेलात, तर त्या दुकानामध्ये एक वही असते बघा. आणि सहजासहजी ती लाल कलरची एक वही प्रत्येक दुकानदार मेंटेन करतो, ज्यामुळे तो लिहितो की आज किती आपण काय काय गोष्टी आणल्या, आज किती गोष्टींची विक्री झाली. एक तो लेजर मेंटेन करत असतो, राईट, है ना. की आज आपण सपोज तो किराणा मालाचं दुकान चालवतोय, तर किराणा मालाचं दुकान चालवत असताना तो लिहितो की आज गोडाऊनमध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या आणि आज कोणकोणत्या गोष्टींची विक्री झाली. आजकालच्या युगामध्ये आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती त्या गोष्टी करतो. पण लॅपटॉप, कम्प्युटर येण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की एक लाल कलरची वही असायची, ज्यामध्ये सगळं लिहिलं गेलेलं असायचं की आज तांदूळ किती भरला, आज गहू किती भरले, आज किती किलो तांदूळ विकला गेला, आज किती किलो गहू विकला गेला. राईट. म्हणजे काय, तो दुकानदार काय करतोय, तो दुकानदार एक यादी मेंटेन करतोय की किती गोष्टी आज आपण आपल्या गोडाऊनमध्ये भरल्या आणि त्यापैकी किती गोष्टी आज आज विकल्या गेल्या. तसंच कोणत्याही देशामध्ये काय असतं, की कोणत्याही देशामध्ये 2 घटक असतात. ठीक आहे. जर सपोज मी हा एक देश पकडला माझा, ठीक आहे. जर हा माझा देश आहे, तर ह्या द- ह्या देशमध्ये जे बाहेरचे जे परकीय गुंतवणूक करणारे लोक आहेत, ते ह्या देशामध्ये काहीतरी गुंतवणूक करत असतात. आणि आपली लोक जे भारतामध्ये व्यापार करतात, ते भारतामधनं काही गोष्टी बाहेरच्या देशामध्ये पाठवत असतात. म्हणजे सपोज की तुम्ही हार्डली डेव्हिडसन ही बाईक बघितली, तर ही US मधनं भारतामध्ये पाठवली जात आहे. परत जर तुम्ही फॉर इन्स्टन्स पेट्रोलियम प्रोडक्ट्स घ्या किंवा मेडिसिन्स घ्या, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स घ्या, ते फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स भारतामधनं बाहेर पाठवले जात आहेत. राईट. आता व्यवहार तोल म्हणजे काय? व्यवहार तोल म्हणजे एक असं डॉक्युमेंट असतं किंवा एक असं पुस्तक असतं, ज्यामध्ये भारतीय रहिवाशांचा दुसऱ्या देशांच्या रहिवाशांबरोबर असणारा सगळा जो काही व्यापार आहे तो लिहिला जातो. ओके. सगळ्या जे ट्रेडच्या ज्या एंट्रीज असतात त्या लिहिल्या जातात. म्हणजे आज कोणकोणत्या गोष्टी आणि किती प्रमाणामध्ये भारतामध्ये आल्या, आणि आज कोणकोणत्या गोष्टी आणि किती प्रमाणामध्ये भारताबाहेर गेल्या. म्हणजे किती गोष्टी आयात झाल्या, किती गोष्टी निर्यात झाल्या. ह्याचं एक बुक जे मेंटेन केलं जातं, त्याला सिंपल बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल असं म्हणतात, इन सिंपल प्लेन लँग्वेज. ठीक आहे. तर आता व्याख्या किंवा डेफिनेशन जाणून घेऊया की बॅलन्स ऑफ पेमेंट काय असतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अनुसार म्हणजे IMFनी काय डेफिनेशन दिली आहे बॅलन्स ऑफ पेमेंटची. IMF बोलतो की एक विशिष्ट कालावधी दरम्यान, युजली हा कालावधी किती असतो, हा कालावधी 1 वर्षाचा असतो युजली. ठीक आहे. युजली हा कालावधी 1 वर्षाचा असतो. राईट. तर एक विशिष्ट कालावधी दरम्यान रहिवासी म्हणजे भारतात राहणारे लोक आणि अनिवासी म्हणजे फॉरेनर्स यांच्यातील आर्थिक व्यवहाराचा सारांश. आर्थिक व्यवहार म्हणजे काय? किती गोष्टी आपण निर्यात केल्या, किती गोष्टी आपण आयात केल्या, यांच्यातील आर्थिक व्यवहाराचा सारांश देणारे संख्यायिक विवरण म्हणजे एक अकाउंटिंग बुक, संख्यायिक विवरण म्हणून व्यवहार तोलची व्याख्या केली जाते.
ठीक आहे. तर बेसिकली व्यवहार तोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट जेव्हा हा शब्द तुमच्या समोर येईल, तेव्हा तुम्ही डोळे बंद करून फक्त अज्युम करा, की आपला देश आहे आणि आपल्या देशमध्ये किती गोष्टी आयात होत आहेत आणि आपल्या देशामध्ये किती गोष्टी निर्यात होत आहेत. हे सगळं मेंटेन करण्याचं एक जे पुस्तक आहे, एक जे लेजर आहे, एक जे अकाउंटिंग बुक आहे, त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल असं म्हणतो. ठीक आहे. व्यवहार तोल मुळात देशाच्या रहिवाशांनी केलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची नोंद आहे. म्हणजे आपण बाहेरच्या देशांबरोबर काय काय ट्रेड करतोय, काय काय व्यवहार करतोय, त्याचं एक बुक मेंटेन करणं किंवा त्याचा एक अकाउंट मेंटेन करणं म्हणजेच व्यवहार तोल. का बघा ह्याच्या नावातच काय व्यवहार आहे, राईट? व्यवहार. व्यवहार म्हणजे काय? ट्रेड, है ना? रिलेशन. तुम्ही बिझनेस रिलेशन जेव्हा करता कोणत्याही बाहेरच्या देशाबरोबर, तर ते अकाउंट किंवा ते सगळं मेंटेन करण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्याला आपण व्यवहार तोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट बोलतो. ठीक आहे. आय होप बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल याची डेफिनेशन सर्वांना कळाली असेल, की व्यवहार तोल म्हणजे नक्की काय. ओके. आता आता जर आपल्या सर्वांना हे कळालेलं असेल, की व्यवहार तोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे नक्की काय, तर पुढच्या स्लाइडवर जाऊया आणि हे जाणून घेऊया, की हे बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल आपण का कॅल्क्युलेट करायचा किंवा BOPच्या गणनेची काय उद्दिष्ट आहेत. वाय शॅल वी कॅल्क्युलेट BOP? काय मिळणार आहे आपल्याला BOP कॅल्क्युलेट करून? तर ते जाणून घेऊयात, कारण की ह्या सगळ्या गोष्टी मेन्सच्या दृष्टिकोनातून आता खूप जास्त महत्त्वाच्या होणार आहेत. ओके, मेन्समध्ये हे सगळे पॉईंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बेसिकली आता पण ह्याच्या अगोदर ह्या स्लाइडच्या अगोदरपर्यंत आपल्याला हे समजलंय की BOP काय आहे, राईट? तर BOP म्हणजे सिंपल एक पुस्तक अज्युम करा. त्या पुस्तकामध्ये 2 कॉलम्स आहेत. एक कॉलम तुम्हाला सांगतो की आज कोणत्या गोष्टी आयात झाल्या आणि दुसरा कॉलम सांगतो की किती गोष्टी निर्यात झाल्या. ठीक आहे. आता हे करायची काय गरज आहे? वाय डू वी रिक्वायर BOP? तर पहिली गोष्ट देशाची आर्थिक स्थिती दर्शवते. देशाची आर्थिक स्थिती कशी दर्शवते? फॉर एक्झाम्पल घ्या. उदाहरणार्थ उदाहरणार्थ सपोज की आपण काही गोष्टी आयात करतोय आणि आपण ज्या गोष्टी आयात करतोय त्याची किंमत आहे सपोज $100 मिलियन. ओके, $100 मिलियन त्याची किंमत आहे. आपण एका वर्षामध्ये $100 मिलियन गोष्टी आयात केल्या आणि निर्यात किती केल्या आपण? फॉर एक्झाम्पल आपण निर्यात किती केल्या? आपण निर्यात केल्या सपोज $80 मिलियन गोष्टी. ठीक आहे. आपण $80 मिलियन गोष्टी निर्यात केल्या. म्हणजे आपल्याला हे आता जेव्हा आपण BOP मेंटेन केलं, जेव्हा आपण व्यवहार तोल मेंटेन केला, तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं, की आपण खूप गोष्टी आयात करतोय आणि कमी गोष्टी निर्यात करतोय. ओके, विच मीन्स व्हॉट? विच मीन्स की वी आर अ नेट इम्पोर्टिंग नेशन, की आपण खूप जास्त गोष्टी आयात करतोय. आता खूप जास्त गोष्टी आयात केल्यामुळे काय झालंय, जेव्हा तुम्ही जास्त गोष्टी आयात करता, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींसाठी पैसा भरावा लागतो. तुम्ही जर US कडनं हार्ली डेव्हिडसन बाईक घेतली, तर तुम्हाला त्या हार्ली डेव्हिडसनची किंमत परत पाठवावी लागणार, की ह्या किमतीची. मग ते पैसे तुम्हाला भारताबाहेर पाठवावे लागणार आणि ते पैसे तुम्ही इंडियन रुपीमध्ये पाठवता का? नाही, डॉलरमध्ये पाठवता. कारण की डॉलर ही एक आंतरराष्ट्रीय करन्सी आहे, एक आंतरराष्ट्रीय चलन आहे डॉलर, बरोबर? तर आता जेव्हा तुम्हाला कळालं, की तुमच्याकडं टोटल $20 मिलियन घाटा आहे, राईट? कारण की जेव्हा तुम्ही ज्या गोष्टी एक्सपोर्ट केल्या तेव्हा तुम्हाला त्या मोबदल्यात $80 मिलियन मिळाले, पण तुम्ही जितक्या गोष्टी आयात केल्या त्या बदल्यात तुम्हाला $100 मिलियन द्यायचेत. म्हणजे तुम्हाला $20 मिलियनचा तुमच्याकडं घाटा आहे, एक तूट आहे $20 मिलियनची. आता ही $20 मिलियनची तूट तुम्हाला भागवायची आहे, बरोबर? आता ही $20 मिलियनची तूट कशी भागवणार? कर्ज घेऊन भागवणार. तर BOP आपल्याला काय सांगतं, की आपल्या देशाची आर्थिक स्थिती काय, की आपण किती कर्ज घेतोय आपली तूट भागवण्यासाठी आणि आपण असे काय केलं पाहिजे ज्या अर्थाने ही तूट कमी होईल. ओके, तर पहिलं उद्दिष्ट काय BOPचं? BOP आपल्याला सांगते की आपल्या देशाची एक आर्थिक परिस्थितीबद्दल आपल्याला एक आयडिया देते BOP. ठीक आहे. आय होप हा पॉईंट सर्वांना कळालेला असेल. दुसरा पॉईंट काय? देशाचे चलन मूल्य वाढत आहे की घसरत आहे हे निर्धारित करण्यासाठी सूचक म्हणून वापरले जाऊ शकते. म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला करन्सी अप्रिशिएशन किंवा करन्सी डेप्रिशिएशन असं बोलतात. आता ते म्हणजे काय? परत ह्याच उदाहरणामध्ये तुम्ही समजून घ्या. आता जेव्हा आपण जास्त गोष्टी आयात करतो म्हणजे इम्पोर्ट जास्त करतो, ओके, ते ह्या पॉईंटवर येण्याच्या अगोदर फक्त इतकं समजून घ्या की जितके जास्त डॉलर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये, जितका जास्त डॉलर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये, तितकं चांगला तुमचा रुपया म्हणजे युअर रुपी वुड बी मोर स्ट्रॉंगर.
आणि जितके कमी डॉलर, हे जास्त डॉलर, जितके कमी डॉलर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये तितकं तुमचे रुपीज विल बी वीक, म्हणजे म्हणजे डेप्रिशिएट होईल. हे फक्त समजून घ्या. आता आपण समजून घेऊ की काय आहे. सपोज की आता आपण काय करतोय, आता आपण $20 मिलियन आपल्याला एक्स्ट्रा पे करायचे आहेत. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये डॉलर बाहेर चाललेत. ओके, कारण की आपल्याला नेट तोटा आहे $20 मिलियन. मग आपण ते $20 मिलियन एक्स्ट्रा पे करतोय बाहेर. म्हणजे काय, डॉलर म्हणजे काय, डॉलरचं प्रमाण कमी होते भारतामध्ये. आणि जेव्हा डॉलरचं प्रमाण कमी होईल त्यावेळेला भारताची जे करन्सी आहे, ओके, त्या करन्सीमध्ये घसरण होईल. तुम्ही आता पण बघू शकता की $1ची किंमत पहिल्यांदा ₹70 ₹72 इथपर्यंत होती, पण आता रिसेंटली ती ₹80 पर्यंत पोहोचली. म्हणजे $1ची किंमत ₹80 झाली आहे. का झाली? त्याच्यामधलं एक कारण काय, की भारतामध्ये आयात खूप जास्त होत आहेत आणि निर्याती कमी झालेल्या आहेत. आणि त्यामुळे ही जी तूट आहे, ही तूट भरण्यासाठी आपल्याला जास्त डॉलर आपल्याला आपल्या खिशातले डॉलर काढून मग बाहेर द्यावे लागतात. आणि म्हणून डॉलरची संख्या कमी होती आणि त्यामुळं आपला रुपया जो आहे तो घसरत आहे. ओके, आपलं नाणं घसरत आहे खाली, त्याची व्हॅल्यू कमी होत आहे. त्याला आपण घसरण किंवा डेप्रिशिएशन असं बोलतो. त्याच वेळेला जर अज्युम करा की सपोज हे जे पिक्चर आहे ते उलटं असतं. म्हणजे आपली आयात 80 मिलियन असतं आणि आपली निर्यात $100 मिलियन असतं. म्हणजे काय, की आपलं हे पॉझिटिव्ह असतं. म्हणजे आपल्याकडे $20 मिलियन राहिले असते. म्हणजे काय, आपल्याकडे जास्त डॉलरचा फ्लो झाला असता. आणि जास्त डॉलरचा फ्लो म्हणजे आपला रुपया अजून जास्त स्ट्रॉंग होईल. म्हणजे आपल्या रुपयाचं मूल्य अजून जास्त वाढलं असतं. तर बेसिकली BOP दुसरी गोष्ट आपल्याला काय सांगतं? BOP दुसरी गोष्ट आपल्याला हे सांगतं की जे देशाचे चलन आहे, त्या देशाच्या चलनाचं मूल्य वाढत आहे की घसरत आहे, पहिली गोष्ट तर हे आपल्याला सांगतं. ओके, ठीक आहे. तर दोन गोष्टी ज्या आतापर्यंत आपण ज्या इथे पाहिल्या त्या म्हणजे की BOPचे गणनेचे उद्दिष्टामध्ये दोन गोष्टी आपण पाहिल्या. एक, की ते काय दर्शवतं, आपल्याला आर्थिक परिस्थिती कशी दर्शवतं. आणि आपल्या देशाचे चलनाचे मूल्य, मग चलनाचे मूल्य म्हणजे व्हॅल्यू ऑफ युअर करन्सी, ती वाढत आहे, अप्रिशिएट होत आहे का डेप्रिशिएट होत आहे, हे देखील आपल्याला कळतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये डॉलर्सचा फ्लो जास्त, तेव्हा तेव्हा आपला रुपया जास्त, त्या रुपयाचं मूल्य जास्त वाढतं. जितका आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये डॉलरचा फ्लो कमी, तितका आपला रुपया अजून घसरतो. ठीक आहे. तर हा टेबल तुमच्या बुकमध्ये ठेवा. पुढे जाऊन आपण करन्सी अप्रिशिएशन डेप्रिशिएशन घेणार आहोत. त्यामध्ये हा पॉईंट मी परत कव्हर करेन. ठीक आहे. ओके. परत आता तिसरं पॉईंट, BOP आपल्याला काय सांगतं की सरकारला वित्तीय आणि व्यापार धोरण ठरवण्यास मदत करते. ओके, तुम्हाला माहिती असेल की सरकार जे आहे ते वित्तीय धोरण करतं, RBI चलनविषयक धोरण बनवतं. आता ही धोरणं कशावरती आधारित असतात? ही धोरणं ही धोरणं बनवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जी सरकार आणि RBI आपल्या डोळ्यासमोर ठेवते, ती म्हणजे भारताची BOP काय आहे, भारताचा व्यवहार तोल काय आहे. जर व्यवहार तोल पॉझिटिव्ह असला, म्हणजे सपोज आपल्याकडे $20 मिलियन येत आहेत, का कसे येणार? जेव्हा आपला आयात निर्यातीपेक्षा कमी असेल, म्हणजे आपला एक्सपोर्ट जास्त आहे, इम्पोर्ट कमी आहे, तेव्हा आपल्याकडे $20 मिलियन अजून येणार. आता जर $20 मिलियन अजून आले तर त्यावेळेला सरकार काय करेल? सरकार एक एक एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी वापरेल, जेणेकरून आर्थिक वाढच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करेल. का? कारण की जास्त पैसा अर्थव्यवस्थेमध्ये आलाय. पण त्याच वेळेला जर व्यवहार तो निगेटिव्हमध्ये असेल, म्हणजे आपले आयात जास्त आहेत आणि निर्यात कमी आहेत, त्यावेळेला आपण काय म्हणतो की व्यवहार तोल आपला निगेटिव्हमध्ये. तर त्यावेळेला सरकार काय करेल? सरकार एक कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसी हाती घेईल, जेणेकरून सरकार जे आहे ही तूट भरून काढण्याचा प्रयत्न करेल. तर इन शॉर्ट, BOP सरकारला त्याचं वित्तीय धोरण आणि RBIला त्याचं चलनविषयक धोरण बनवण्यासाठी मदत करते. का? कारण की ह्या BOPचा चलनाच्या मूल्यावरती इम्पॅक्ट पडतो आणि चलनाच्या मूल्यावरती त्याचा इम्पॅक्ट पडल्यामुळे RBI देखील पिक्चरमध्ये येते. कारण की RBIचं काम काय आहे? RBIचं काम आहे इन्फ्लेशन, चलनवाढ मॉनिटर करणं. जर चलनवाढ खूप जास्त झाली तरी RBI बघते की का इतकी जास्त झाली आहे. जर चलनवाढ कमी झाली तरी RBI बघते की का कमी झाली आहे. तर सरकार आणि RBIला त्यांची धोरणं ठरवण्यासाठी BOP एक खूप महत्त्वाचा इंडिकेटर आहे. BOPकडे बघून, BOP एक खूप महत्त्वाचा इंडिकेटर आहे, ज्यावरती सरकार आणि RBI दोघांची नजर त्यावरती असते. आणि त्याच्यावरती ते ठरवतात की आपले धोरणं काय पाहिजेत. ठीक आहे. हा होता तिसरा महत्त्वाचा पॉईंट.
आणि चौथा महत्त्वाचा पॉइंट काय की इतर देशांसह देशाच्या आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण आणि समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करते. फॉर एक्झाम्पल चौथा पॉइंट समजून घेण्यासाठी आपण काय केलं, आपण मग काय केलं की देशवाईज आपण लिस्ट काढली की अमेरिका बरोबर आपण किती गोष्टी आयात करतो, किती गोष्टी निर्यात करतो. चायना बरोबर आपण किती गोष्टी आयात करतो, किती गोष्टी निर्यात करतो. ही लिस्ट अशा प्रत्येक देशाबरोबर आपण लिस्ट काढली ज्याच्याबरोबर आपण आपले व्यवहार संबंध आहेत. ठीक आहे, अशा आपण प्रत्येक देशाबरोबर एक यादी काढली की कोणकोणत्या देशाबरोबर आपले काय काय व्यवहार संबंध आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला कळालं की USA कडनं सपोज आपण 100 गोष्टी USA ला आपण 100 गोष्टी निर्यात करतोय आणि 70 गोष्टी त्यांच्याकडनं आयात करतोय. विच मीन्स व्हॉट, इथं +30चा गॅप आहे. कारण की आपली जी निर्यात आहे USA ला ती जास्त आहे आणि USA कडनं येणाऱ्या गोष्टी आयात कमी आहे. मग इथं +30 आहे. पण तेच चायनाबरोबर आपण काय करतोय, चायनाला आपण 80 गोष्टी जर पाठवत असो तर चायनाकडून आपण 110 गोष्टी परत घेतोय. म्हणजे चायनाला आपण निर्यात 80 गोष्टी करतोय, आयात 110 गोष्टी करतोय. म्हणजे काय, 80 वजा 110 म्हणजे -30चा इथं लॉस आहे. म्हणजे आपल्याला कळतं की कोणत्या देशाबरोबर आपण आपला व्यवहार फायदेशीर आपल्याला ठरतोय आणि कोणत्या देशाबरोबर आपला व्यवहार आपल्याला नुकसानीचा ठरतोय. तर व्यवहार तोल किंवा BOP आपल्याला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठल्या देशाबरोबर संबंध ठेवणं आपल्यासाठी चांगलं आहे आणि कुठल्या देशाबरोबर व्यवहार संबंध कमी करणं आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. ठीक आहे, तेच म्हणजे चौथा पॉईंट आपल्याला सांगतो. ओके, तर हे जे 4 पॉइंट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण की BOPच्या गणनेची ही सगळी उद्दिष्टे असतात, हे सगळे पॉइंट्स असतात. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना ह्या पॉइंट्स कळालेल्या असतील. जर तुम्हाला ह्या पॉइंट्समध्ये किंवा ह्या अगोदरच्या पॉइंट्समध्ये कुठलाही कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा किंवा हा माझा टेलिग्राम चॅनलचा ID आहे. या टेलिग्राम चॅनलच्या IDवरती मला मेसेज करा. मी तिकडे ॲक्टिव्ह असतो आणि मी तुम्हाला ह्याचे डाऊट्स तुम्हाला तिथे देईन. कारण की हे लाईव्ह लेक्चर आपलं नाही आहे, हे रेकॉर्डेड लेक्चर येत आहे तुमच्यापर्यंत. तर म्हणून मी तुमचे लाईव्ह डाऊट्स घेऊ शकत नाही आहे. परंतु जर तुम्हाला काही डाऊट्स असले तर आकाश सर टेक्स्टबुक ह्या टेलिग्राम चॅनलवर ह्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स मला विचारू शकता. ठीक आहे, ओके, चला. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की व्यवहार तोल म्हणजे काय आणि व्यवहार तोलच्या गणनेची काय उद्दिष्ट आहेत. आता व्यवहार तोल कसा मोजला जातो किंवा त्याची गणना कशी केली जाते, त्यामध्ये काय काय घटक असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया पहिल्या पॉईंट बरोबर की आता हा जो डायग्राम आहे, हा डायग्राम खूप जास्त महत्त्वाचा आहे. हा डायग्राम तुम्ही फक्त बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि तुम्ही एक्सप्लेनेशन समजून घ्या आणि हा डायग्राम तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा. एकदा तुम्हाला काय स्वतः हा डायग्राम काढायला आला, विच मीन्स तुम्हाला हा चॅप्टरच पूर्ण कळाला. ठीक आहे, कारण की पुढे जाऊन आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुटी बघणार आहोत, म्हणजे व्यापारात तूट किंवा चालू खात्यामधील तूट, करंट अकाउंट डेफिसिट, ट्रेड डेफिसिट, त्या गोष्टी समजण्यासाठी हा डायग्राम समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, चला. तर आता हा डायग्राम समजून घेऊयात आणि मी सगळ्या गोष्टी मराठीत लिहिल्या आहेत, पण जी माझे मित्र-मैत्रिणी इंग्रजीमध्ये तयारी करतात त्यांच्यासाठी मी परत इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. ठीक आहे. तर आता व्यवहार तोल म्हणजे काय मित्रांनो, बॅलन्स ऑफ पेमेंट, राईट. व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट. तर परत एकदा बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे आपण काय समजून घेतलं होतं, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये आपण हे समजून घेतलं होतं की बॅलन्स ऑफ पेमेंट इज नथिंग बट an accounting book which keeps a record of all the international transactions. म्हणजे एक लेजर बुक आहे ज्याच्यामध्ये भारतीय रहिवाशांचा परकीय अनिवासी लोकांबरोबर काय व्यवहार संबंध आहे. बरोबर. आता हे जे व्यवहार तोल आहे ह्यामध्ये 2 प्रकारची खाती असतात. ठीक आहे, ह्यामध्ये 2 प्रकारची खाती असतात. पहिलं खात्याला आपण म्हणतो करंट अकाउंट किंवा चालू खाते. ठीक आहे, तर या चालू खात्याला दुसरं नाव काय आहे, या चालू खात्याला दुसरं नाव काय आहे, ह्याला आपण करंट अकाउंट देखील म्हणतो. ठीक आहे, करंट अकाउंट. चालू खात्याला आपण करंट अकाउंट देखील म्हणतो आणि दुसऱ्या प्रकारचं अकाउंट म्हणजे भांडवली खाते, ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण कॅपिटल अकाउंट देखील म्हणतो. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण कॅपिटल अकाउंट पण म्हणतो, राईट. ह्याला आपण कॅपिटल अकाउंट पण म्हणतो. तर पहिले तर व्यवहार तोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटला आपण 2 खात्यांमध्ये मुख्यतः विभागतो. पहिलं खातं म्हणजे करंट अकाउंट, दुसरं खातं म्हणजे कॅपिटल अकाउंट. ठीक आहे,
ओके, इथपर्यंत मला गोष्टी कळाल्यात. आता आता करंट अकाउंट म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. बेसिकली बेसिकली करंट अकाउंटला असं समजून घ्या, की तुम्ही सपोज करा, फक्त एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे बरं. ह्याला सिरियसली घेऊ नका. तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये 2 प्रकारची खाती काढलीत. एक खातं आहे सेव्हिंग्ज अकाउंट, एक खातं आहे सपोज फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. ठीक आहे. तर सेव्हिंग्ज अकाउंट कोणतं खातं असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही रोज ट्रान्झॅक्शन्स करता. रोज तुम्ही रोज एटीएमला जाऊन पैसे काढता, UPIने पेमेंट करता. तर ते खातं ज्याच्यामध्ये नेहमी ट्रान्झॅक्शन्स होतात किंवा असं खातं ज्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी घडामोडी चालू असतात, त्याला तुम्ही करंट अकाउंट असं बोलता. ओके. तर करंट अकाउंट म्हणजे काय? करंट अकाउंट म्हणजे एक असं खातं ज्यामध्ये रोज काही ना काहीतरी ट्रान्झॅक्शन्स सुरू आहेत. त्याला तुम्ही चालू खाते किंवा करंट अकाउंट असं बोलता. ठीक आहे. ओके. इथपर्यंत कळालंय. आता हे चालू खात्यामध्ये 2 प्रकारचे, ह्या चालू खात्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, जे काही घडामोडी होतात, ह्याला पण तुम्ही 2 भागांमध्ये विभागू शकता. ते 2 भाग कोणते? पहिलं म्हणजे व्यापारी खाते. व्यापारी खात्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्रेड इन गुड्स. ट्रेड इन गुड्स. व्यापारी खाते किंवा त्याला काय म्हणतात? ट्रेड इन गुड्स. गुड्स म्हणजे काय? गुड्स म्हणजे वस्तू, ज्या तुम्ही बघू शकता, ज्या तुम्ही फील करू शकता, ज्याला तुम्ही हात लावू शकता. तर त्या सगळ्या गोष्टींना आपण ज्या जिथे व्यापार वस्तूंमध्ये होतोय, त्या सगळ्या व्यापारांना आपण ह्या खात्यामध्ये टाकतो, ज्याला आपण व्यापारी खाते किंवा ट्रेड इन गुड्स म्हणतो. आणि ह्याला अजून एक नाव ज्याला इंग्रजीमध्ये देतात, म्हणजे त्याला म्हणतात ट्रेड इन व्हिजिबल्स. ठीक आहे. त्याला इंग्रजीमध्ये ट्रेड इन व्हिजिबल्स सुद्धा असं असं सुद्धा म्हणतात. आता ट्रेड इन व्हिजिबल्स का म्हणतात? कारण की ही एक वस्तू आहे ज्याला तुम्ही बघू शकता, हात लावू शकता, म्हणून त्याला आपण ट्रेड इन व्हिजिबल्स म्हणतो. ओके. तर चालू खात्याला पहिलं कोणत्या ह्याच्यामध्ये मोडलं आपण? व्यापारी खाते किंवा ट्रेड इन गुड्स. ओके. का गुड्स? कारण की ह्या खात्यांमध्ये फक्त वस्तूंमध्ये जो काय व्यापार झालेला आहे, त्या सगळ्या व्यापाऱ्यांची जी काही यादी आहे ती ह्या खात्यामध्ये येते. ओके. फक्त वस्तू, ह्यामध्ये सेवा नसतात. ओन्ली वस्तू, ओन्ली गुड्स, ज्याला तुम्ही बघू शकता, म्हणून त्याला मी काय नाव दिले? व्हिजिबल. व्हिजिबल म्हणजे ज्याला आपण बघू शकतो. ठीक आहे. आता व्यापारी खात्याला परत 2 खात्यांमध्ये आपण मोडू शकतो, परत 2 टाइप्समध्ये मोडू शकतो, की कोणकोणत्या अशा वस्तू होत्या ज्यांचा आपण आयात केला, इम्पोर्ट, आणि कोणकोणत्या अशा गोष्टी होत्या ज्यांचा आपण निर्यात केला, एक्सपोर्ट. ठीक आहे. तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. ठीक आहे. तर परत एकदा ह्या साईडला येऊया. बॅलन्स ऑफ पेमेंटचं पहिलं खातं म्हणजेच करंट अकाउंट. करंट अकाउंटला आपण मराठीमध्ये चालू खाते पण बोलतो. हे असं खातं आहे जिथं ट्रान्झॅक्शन सारख्या वारंवार होत राहतात. बरोबर. त्यामध्येच मी सगळ्यात पहिल्यांदा आलो व्यापारी खात्यामध्ये. व्यापारी खातं काय होतं? व्यापारी खातं म्हणजे एक असं खातं ज्यामध्ये व्यवहार वस्तूंमध्ये होतोय. आणि वस्तू काय असतात? वस्तू एक अशा गोष्टी असतात ज्या आपण बघू शकतो, ज्यांना आपण हात लावू शकतो, म्हणून त्याला मी व्हिजिबल सुद्धा म्हटलो. आता वस्तूंबरोबर काय होऊ शकतं, की इधर आपण वस्तू आयात करतोय किंवा आपण वस्तू निर्यात करतोय. म्हणून व्यापारी खात्याला परत मी आयात व निर्यातमध्ये पुढे जाऊन मोडलं. ठीक आहे. ओके. हे झालं चालू खात्याचा एक पार्ट. आता चालू खात्यामधील दुसरा पार्ट काय असतो? अदृश्य खाते. अदृश्य खात्याला काय म्हणतात? ह्याला ट्रेड इन ट्रेड इन इनविजिबल सुद्धा म्हणतात. ओके. कुठे कुठे तुम्ही हा शब्द वाचा कोणकोणत्या पुस्तकामध्ये? ट्रेड इन इनविजिबल्स. आता इनविजिबल्स का म्हटलं जातं? ह्याला अदृश्य खाते का म्हटलं जातं? कारण की ह्या खात्यामध्ये ज्या गोष्टींचा व्यापार होतो, त्या गोष्टींना तुम्ही बघू शकत नाही किंवा त्या गोष्टींना तुम्ही हात लावू शकत नाही. उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या देशाला IT सर्व्हिसेस दिल्या, IT सेवा दिल्या, तर तुम्ही जी सेवा देताय, ती सेवा तुम्ही बघू शकता का? किंवा त्या सेवेला हात लावू शकता का? नाही. ती एक सेवा आहे जी तुम्ही प्रोव्हाइड करताय कोणाला, राईट? म्हणून त्याला ट्रेड इन इनव्हिजिबल्स म्हणतात. ओके. फॉर इन्स्टन्स, ओके. तर आता ट्रेड इन इनव्हिजिबल्समध्ये अशा सेवा येतात किंवा फॉरेन कंट्रीमधनं ज्या काय सपोज तुमचा भाऊ कुठल्या फॉरेन कंट्रीमध्ये राहतोय आणि तो तुम्हाला पैसे पाठवतोय, राईट? सो दॅट इज त्या सगळ्या जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स ह्या खात्यामध्ये पडतात. ठीक आहे. ओके. तो ट्रेड इन गुड्स किंवा व्हिजिबल्स और ट्रेड इन इनव्हिजिबल्स, अदृश्य खाते. तर चालू खात्याचे 2 मुख्य प्रकार असतात. ट्रेड इन गुड्स किंवा ट्रेड इन व्हिजिबल, ज्याला आपण व्यापारी खाते सुद्धा बोलतो, किंवा ट्रेड इन इनव्हिजिबल, ज्याला आपण अदृश्य खाते किंवा ट्रेड इन इनव्हिजिबल सुद्धा म्हणतो. आय होप हा पार्ट
तुम्हा सर्वांना क्लिअर असेल. ओके, आय होप हा वाला पार्ट तुम्हा सर्वांना क्लिअर झालेला असेल. आता मोडूया ह्यावाल्या पार्टकडे ज्याला आपण भांडवली खाते असं म्हणतो. ओके, ह्यावाल्या पार्टकडे येऊया ज्याला आपण भांडवली खाते असं म्हणतो. आता भांडवल, भांडवल म्हणजे काय? कॅपिटल अकाउंट. भांडवल म्हणजे काय? एक अशी गुंतवणूक किंवा एक असा व्यवहार जो बल्कमध्ये होतोय. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ घ्या की सपोज टेस्ला कंपनी आहे, ठीक आहे, यूएसची ती कंपनी आहे आणि इलॉन मस्कला वाटलं की भारतामध्ये टेस्लाचं एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारावं. तर तो काय करतो? तो भारतामध्ये जमीन घेतो आणि तिथं स्वतःची प्लांट टाकतो. त्या प्रकारच्या आता हा पण एक प्रकारचा परकीय व्यापार आहे, ज्यामध्ये एलॉन मस्क जो एक भारताचा अनिवासी आहे, त्यांनी भारतामध्ये येऊन गुंतवणूक केली आहे. तर अशा प्रकारच्या ज्या गुंतवणूक असतात, ज्या बल्कमध्ये होतात, ज्या बल्कमध्ये होतात, त्या प्रकारच्या गुंतवणुकीला किंवा त्या प्रकारच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सला आपण भांडवली खात्यांमध्ये पकडतो. ठीक आहे. कारण की अशा प्रकारचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते रोज-रोज होत नाहीत. इथे चालू खात्यांमध्ये रोज कोणत्या कोणत्या गोष्टी आयात होत आहेत, रोज कोणत्या कोणत्या गोष्टी निर्यात होत आहेत, रोज कोणतरी भारतामध्ये पैसे पाठवतोय, रोज कोणतरी भारताबाहेर पैसे पाठवतोय, है ना? म्हणून त्या गोष्टी आपण चालू खात्यामध्ये पकडल्या. पण भांडवली खात्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी पकडतो? भांडवली खात्यामध्ये आपण अशा गोष्टी पकडतो ज्याचं ट्रान्झॅक्शन रोज-रोज होत नाही, वन्स इन अ व्हाईल होतं आणि जेव्हा ते होतं, तेव्हा ते खूप मोठ्या प्रमाणात होतं, एक बल्कमध्ये होतं. जसं मी तुम्हाला टेस्लाचं जर उदाहरण जे आता दिलं तेच, की सपोज इलॉन मस्कनी भारतामध्ये एक मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकला. ओके, इलॉन मस्कनी भारतामध्ये एक मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकला. तर त्याचं काय होणार? दॅट वुड फॉल अंडर कॅपिटल अकाउंट. ओके, तर कॅपिटल अकाउंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? जी तुमची जी परकीय थेट गुंतवणूक होते, एफ-डी-आय ते येतं. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ते सगळ्या गोष्टी येतात. एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या भांडवली खात्यामध्ये पडतात. ओके, तर हा पूर्ण डायग्राम आहे. तर हा डायग्राम कसा लक्षात ठेवायचा परत एकदा मी तुम्हाला सांगतो. हा डायग्राम आपण कसा लक्षात ठेवणार आहोत? तर हा डायग्राम लक्षात ठेवण्यासाठी मी हे बघतो की जे काय माझा व्यवहार तोल आहे, जे काय माझा बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, त्या पहिले तर मला हे कळायला पाहिजे की बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? जर हे माझ्या डोक्यात असलं, माझ्या डोक्यात काय बॅलन्स ऑफ पेमेंटचा अर्थ माझ्या डोक्यात काय बसलाय, की बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे की एका आपल्या देशाचं दुसऱ्या देशाबरोबर असणारे सगळे जे काही व्यवहार संबंध आहेत, जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्या सगळे ट्रान्झॅक्शन जिथे काय नोट डाउन होतात, त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो. आता हे ट्रान्झॅक्शन्स 2 प्रकारचे असू शकतात. एक जे रोज-रोज ट्रान्झॅक्शन्स होतात आणि एक जे वन्स इन अ व्हाईल ट्रान्झॅक्शन्स होतात. तर ज्या ज्या ट्रान्झॅक्शन्स रोज-रोज होतात, त्यांना मी कुठे टाकणार? चालू खात्यामध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये. ठीक आहे. आता करंट अकाउंट करंट अकाउंटमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी येऊ शकतात. एक म्हणजे आपण गोष्टींची आयात-निर्यात करतोय किंवा आपण सेवांची आयात-निर्यात करतोय. ठीक आहे. जर आपण गोष्टींची आयात-निर्यात करतोय त्याला आपण काय म्हणतात? त्याला आपण ट्रेड इन व्हिजिबल्स किंवा ट्रेड इन गुड्स किंवा व्यापारी खाते म्हणतो. त्या त्या वस्तूंचं एकतर आयात होऊ शकतं किंवा निर्यात होऊ शकते. दुसऱ्या प्रकारचं काय असतं, की एकतर आपण इनव्हिजिबल्स म्हणजे सेवांमध्ये आपण ट्रेड करतोय, व्यापार करतोय. मग ते काय असू त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सेवा येतात. ओके. त्यानंतर आपण भांडवली खात्यांमध्ये पडतो. भांडवली खाते म्हणजे एक असं खाते ज्यामध्ये बल्क पेमेंट येते, बल्क इन्व्हेस्टमेंट होते आणि ही रोज-रोज होते की नाही, वन्स इन अ व्हाईल होणार आहे ही इन्व्हेस्टमेंट आणि जेव्हा होणार आहे तेव्हा ती बल्कमध्ये होणार आहे. अशा प्रकारचं उदाहरण काय असतं? एफ-डी-आय, एफ-पी-आय, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग, राईट? ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन समजून घेणार आहोत की सगळ्या गोष्टी काय आहेत. ओके. पण आत्तासाठी हा टेबल आय होप तुम्हा सर्वांना क्लिअर असेल की हा सगळा टेबल काय आहे. ओके. आय होप तुम्हाला सर्वांना हा टेबल पूर्णपैकी क्लिअर असेल. ठीक आहे. परत एकदा सांगतो, जर तुम्हाला हा टेबल क्लिअर नसला, या टेबलमध्ये तुम्हाला काही कोणताही प्रकारचा जरी डाऊट असला, तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माझा टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स मला विचारायचे आहेत. नाहीतर ह्या YouTubeच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला तुमचे डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे. तर हे तुमच्याकडे मी ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके. फाईन. चला, तर आता इथपर्यंत समजून घेतल्यानंतर पुढे जाऊया आणि आता आपण ह्या चालू खात्यामध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये आत अजून डीपमध्ये घुसत आहोत. ठीक आहे. तर करंट अकाउंट किंवा चालू खाते. चालू खाते म्हणजे काय? एकदा त्याची व्याख्या वाचून घेऊयात. तर चालू खाते मालाची निर्यात आणि आयात तसेच सेवांमधील व्यापार आणि हस्तांतरण देयके यांचा मागोवा ठेवते. म्हणजे काय? चालू खात्यामध्ये एकतर एकतर काय मालाची म्हणजे वस्तूंची आयात किंवा निर्यात होते किंवा तसेच सेवांमधील व्यापार म्हणजे इथं सर्व्हिसेस आले, तसेच सेवांमधील व्यापार आणि हस्तांतरांचा देयके यांचा मागोवा ठेवते म्हणजे ह्यांचं एक अकाउंट ठेवते. ठीक आहे.
चालू खाते माल, सेवा आणि गुंतवणुकीचा देशामध्ये आणि देशाबाहेर होणारा प्रवाह ह्याचा मागोवा ठेवते. राईट. सो ह्या दोन्हीपैकी कोणती डेफिनेशन तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की करंट अकाउंट काय आणि त्यामध्ये काय काय गोष्टी येतात. तर त्याच सगळ्या गोष्टी आपण ह्या डेफिनेशनमध्ये लिहिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर आता हा जो टेबल आहे तो स्पेसिफिकली करंट अकाउंटचा टेबल आहे. ठीक आहे. तर एकदा ह्या करंट अकाउंटच्या टेबलला देखील समजून घेऊयात. ओके. एकदा ह्या करंट अकाउंटच्या टेबलला देखील समजून घेऊयात. तर करंट अकाउंटमध्ये एक तर इथं मर्कंडाइज लिहिलं. मर्कंडाइज म्हणजे काय, वस्तू किंवा गुड्स. ओके. ह्याला तुम्ही वस्तू पण लिहू शकता किंवा गुड्स. ओके. करंट अकाउंटमध्ये एक तर वस्तू येतात म्हणजे मर्कंडाइज म्हणजे गुड्स आणि ह्या गुड्सचे दोन प्रकार असू शकतात. एक, तुम्ही ह्या गुड्स किंवा वस्तूंचा आयात करू शकता, इम्पोर्ट, किंवा ह्या गोष्टींचा तुम्ही निर्यात करू शकता, एक्सपोर्ट. ठीक आहे. एक तर तुम्ही ह्या गोष्टींचा आयात करू शकता किंवा तुम्ही ह्या गोष्टींचा निर्यात करू शकता. आता आता आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकणार आहोत इकडे. फॉर एक्झाम्पल आता आपण फक्त तो पार्ट पकडतोय. ठीक आहे. करंट अकाउंटमध्ये म्हणजे आपण इथे आहोत. ठीक आहे. चालू खात्यामध्ये, व्यापारी खात्यामध्ये आपण आहोत. ठीक आहे. आणि आता मला सांगा, जर दोन गोष्टी पकडू. जर माझा आयात माझ्या निर्यातीपेक्षा जास्त असला, म्हणजे माय इम्पोर्ट्स आर ग्रेटर दॅन माय एक्सपोर्ट्स. उदाहरणार्थ माझ्या देशामध्ये हार्डली डेव्हिडसन कंपनीने मी बाईक घेतला हार्डली डेव्हिडसन कंपनीच्या. सपोज त्याचे मला $10 मिलियन द्यावे लागले USA ला. आणि काय पाठवले, सपोज मेडिसिन्स. ठीक आहे. मेडिसिन्स पाठवले USA ला, औषधं पाठवली. त्यांची किंमत होती सपोज $8 मिलियन. ठीक आहे. तर आता माझ्या देशामध्ये मी हार्डली डेव्हिडसन $10 मिलियन आणतोय, म्हणजे ही झाली माझी आयात. आणि मेडिसिन्स $8 मिलियन पाठवतोय, ती झाली माझी निर्यात. म्हणजे टोटल काय, 10 इज ग्रेटर दॅन 8. म्हणजेच काय, जेव्हा माझ्या देशामध्ये वस्तूंचा आयात वस्तूंच्या निर्यातीपेक्षा जास्त असतो, तेव्हा मी काय म्हणतो, तेव्हा मी असं म्हणतो की माझा ट्रेड डेफिसिट किंवा व्यापार तूट झालेली आहे. ओके. ट्रेड डेफिसिट ह्याला म्हणतो. जेव्हा आयात निर्यातीपेक्षा जास्त असतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ट्रेड डेफिसिट असं म्हणतो. ठीक आहे. ट्रेड डेफिसिट म्हणजे किंवा व्यापार तूट. ठीक आहे. तर व्यापार तूट म्हणजे काय, व्यापार तूट म्हणजे जेव्हा फक्त वस्तू आणि व्यापार तूटमध्ये सेवा येत नाहीत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. खूपदा हे कन्फ्युजन होतं की व्यापार तूटमध्ये सेवा देखील पकडले जातात, तर सेवा पकडले जात नाहीत. व्यापार तूटमध्ये काय असतं, व्यापार तूटमध्ये फक्त वस्तू पकडले जातात. जेव्हा माझ्या देशांची वस्तूंची आयात माझ्या देशाच्या वस्तूंच्या निर्यातीपेक्षा जास्त असते, तेव्हा मी काय म्हणतो की माझा व्यापार तूट झालेला आहे किंवा माझ्या अर्थव्यवस्थेमध्ये ट्रेड डेफिसिट झालेला आहे. ओके. तर आय होप सर्वांना ट्रेड डेफिसिट ह्याची डेफिनेशन सर्वांना कळालेली असेल. ओके. ट्रेड डेफिसिट म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरी एक कन्सेप्ट बघूया की जेव्हा माझी निर्यात माझ्या आयातीपेक्षा जास्त असेल, माझी निर्यात विच मीन्स माय एक्सपोर्ट्स आर ग्रेटर दॅन माय इम्पोर्ट्स. अशा वेळेला मी काय म्हणतो, अशा वेळेला आता सपोज इथे आपण $18 मिलियन औषधे पाठवली. ठीक आहे. म्हणजे काय, आपण जे निर्यात करतोय इट इज ग्रेटर दॅन युअर इम्पोर्ट्स. ठीक आहे. तर अशा वेळेला मी काय म्हणतो, अशा वेळेला मी म्हणतो की माझा ट्रेड सरप्लस आहे. ओके. अशा वेळेला मी काय म्हणतो की माझा ट्रेड सरप्लस आहे, म्हणजे मी जास्त गोष्टी निर्यात करतोय, जास्त वस्तू निर्यात करतोय आणि कमी वस्तू आयात करतोय. ठीक आहे. चालतंय. तर आय होप ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला कळाले असेल की ट्रेड डेफिसिट कधी होतं, ट्रेड सरप्लस कधी होतो. आणि ट्रेड डेफिसिटचा अर्थ म्हणजे त्यामध्ये फक्त गुड्स किंवा वस्तू पकडले जातात, सेवा पकडल्या जात नाहीत. हे मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे. ठीक आहे. ओके. त्यामध्ये सेवा पकडल्या जात नाहीत. ही या गोष्टीची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ओके. चालतंय. तर आता हे आपल्याला कळालेलं आहे. ओके. त्यानंतर मी जसं म्हटलो की करंट अकाउंटमध्ये आपण काय म्हटलं होतं,
चालू खात्यामध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे व्यापारी खाते ज्यामध्ये गुड्स आणि एक म्हणजे अदृश्य खाते जे विच इज इनव्हिजिबल्स. आता ते इनव्हिजिबल्समध्ये काय-काय येतं? त्या इनव्हिजिबल्समध्ये सेवा येऊ शकतात. सेवा सर्व्हिसेस राइट? त्या इनव्हिजिबल्समध्ये सेवा येऊ शकतात. सर्व्हिसेस म्हणजे काय? भारत IT सर्व्हिसेस देतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सर्व्हिसेस, BPOज राइट? टुरिझम, मेडिकल सर्व्हिस त्या सगळ्या सर्व्हिस ह्यामध्ये येतात. ओके. त्यानंतर इन्कम. इन्कम म्हणजे काय? उत्पन्न. आता हे उत्पन्न कुठून येऊ शकतं? एक तर प्रॉफिट. सपोज भारतीय सरकारने कुठल्या दुसऱ्या देशामध्ये काय गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीवर त्यांना काहीतरी नफा मिळाला आहे. तर तो नफा, इंटरेस्ट भारतीय सरकारने कुठल्यातरी दुसऱ्या देशाच्या सरकारला कर्ज दिले आणि त्या कर्जावरती जो काय जे काही व्याज मिळते ते इकडे येऊ शकतं. आणि डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे सपोज भारतीय PSUनी सपोज भेल किंवा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी कुठल्या दुसऱ्या देशाच्या कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचा त्यांना जो काही फायदा किंवा डिव्हिडंड मिळतोय तर त्या सगळ्या गोष्टी इथे येतात. आणि ट्रान्सफर्स म्हणजे जे रहिवासी पैसे पाठवतात ते. मग त्यामध्ये रेमिटान्सेस येऊ शकतात. रेमिटान्सेस म्हणजे भारतीय रहिवासी जे दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करतायत आणि तिथं जो काय ते पैसा कमवतायत तो पैसा ते जेव्हा परत भारतामध्ये पाठवतात त्याला रेमिटान्सेस बोलतात. तर रेमिटान्सेस सुद्धा ह्यामध्ये येतं. त्यानंतर डोनेशन्स, गिफ्ट्स. तर ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत त्या इनव्हिजिबल्समध्ये येतात. म्हणजे इथे ह्या खात्यामध्ये सेवा, हस्तांतरण, प्रॉफिट, इंटरेस्ट, डिव्हिडंड, रेमिटान्सेस, डोनेशन्स, गिफ्ट्स ह्या कुठे येतात? करंट अकाउंटच्या इनव्हिजिबल खात्यामध्ये येतात. ओके. अदृश्य खात्यामध्ये येतात. ओके. तर आय होप करंट अकाउंट तुम्हाला सर्वांना कळालेलं असेल. करंट अकाउंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा तरी माहिती पाहिजेत की करंट अकाउंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. त्यानंतर तुम्हाला व्यापार तूट काय असते, ट्रेड डेफिसिट काय असते, ट्रेड डेफिसिट कधी होतो हे माहिती पाहिजे. ट्रेड डेफिसिटमध्ये सेवा इन्क्लूड असतात किंवा नसतात हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर ट्रेड सरप्लस काय असतो हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. राईट? तर आपण इथपर्यंतच्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. पुढच्या क्लासमध्ये आपण कॅपिटल अकाउंटवरती फोकस करणार आहोत. ठीक आहे. हे खातं पुढच्या अकाउंटमध्ये पुढच्या क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर काय करा की हा क्लास परत एकदा रिवाईज करा. याची PDF मी टेलिग्राम चॅनलवर आज टाकणार आहे. तर तुम्ही PDF देखील मध्ये जा आणि PDF मधून देखील ह्या गोष्टी वाचा. ठीक आहे. चला चालतंय. तर आजच्या क्लाससाठी इतकंच मित्रांनो. परत भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. आपण ह्याच टॉपिकला पुढे घेऊन जाऊन भांडवली खात्यांबद्दल बोलूया. ठीक आहे. चला थँक्यू सो मच गाईज. बाय बाय. टेक केअर. आणि हो, जर तुम्हाला जर सेशन आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला सर्वांना लाईकचं बटन दाबायचं आहे. कारण की प्लीज लाईकचं बटन दाबता जाऊ नका. त्यानंतर जर सेशन अतिशय आवडला असेल तर काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जितकं जास्त होऊ शकेल तितकं तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा सेशन शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या सेशनचा फायदा मिळेल. ठीक आहे. चला मित्रांनो, थँक्यू सो मच. बाय बाय गाईज. टेक केअर.